श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपणाला असं बघायला मिळतं की लक्ष्मी आणि मीना सगळ्यांना त्यांचे डबे देतात आणि सगळेजण आपापल्या कामासाठी शाळेसाठी निघालेले असतात. तेवढाच ते सिद्धू येतो. सिद्धू लक्ष्मीने बोलवलेलं म्हणून आलेला असतो. सगळेजण आपापल्या कामासाठी निघून जातात. लक्ष्मी त्याला बसायला सांगते. सिद्धू विचारतो, काय झालं, काही टेन्शन आहे का? लक्ष्मी म्हणते, हो, मला एक गोष्ट तुला सांगायची होती. लक्ष्मीला वाटत असतं की आपण सिद्धूला सांगावं की आनंदीची ट्रीटमेंट करायची आहे, त्यासाठी ट्रस्टकडून काही पैसे वगैरे मिळू शकतात का, याचा बंदोबस्त होतो का हे बघावं. पण ती विषय काढू शकत नाही. ती इकडचा तिकडचा विषय काढते. सिद्धू विचारतो, तुम्ही एवढं देवदेव करता, मंदिरात जाता, पण तुमची मुलगी भावना त्या देवाचं काहीच करत नाही का? लक्ष्मी म्हणते, नाही, ती करते ना, खूप करायची आधी, पण कसं आहे ना, तिचा होणारा नवरा. सिद्धू विचारतो, काय झालं? त्यांना लक्ष्मी सगळं सांगते. लग्न ठरल्यापासून ते श्रीकांतचा ॲक्सिडेंट कसा झाला हे सगळं सांगते. तिचे डोळे भरून आलेले असतात. तेवढ्याच ते भावना येते. भावना सिद्धूला बघते. ती मनात विचार करते की हा पुन्हा इथे. ती तोंड वाकडं करते. तिला वाटतं की सिद्धू इथे मुद्दामून आलाय तिच्यासाठी. तिला माहिती नसतं की लक्ष्मी त्याला बोलवले. भावना पुढे येते आणि लक्ष्मीला म्हणते, आई, मी इंटरव्ह्यूसाठी जाऊन येते, मला उशीर झालाय. सिद्धू पण निघालेला असतो. सिद्धू म्हणतो की मी पण जातो, मला पण उशीर झालाय. लक्ष्मी म्हणते, अगं भावना, तुला उशीर झालाय ना, सिद्धूच्या गाडीवर जा ना. सिद्धू, प्लीज तिला बसस्टॉपपर्यंत सोडशील का? सिद्धू म्हणतो, हो, मी जातो ना, त्याच रस्त्याने जातो, मी सोडेन तिला भावनाला. भावना म्हणते, नको, मी जाईन चालत. लक्ष्मी म्हणते, अगं भावना, असं करू नको, तो म्हणतोय ना तो सोडेल म्हणून, जा त्याच्या गाडीवर. भावना नाहीच म्हणत असते. वीणा म्हणते, अगं सिद्धू खूप चांगला मुलगा आहे आणि सिंचनाचा भाऊ आहे, तू जा त्याच्यासोबत. भावना ठीक आहे म्हणते आणि सिद्धू सोबत जायला तयार होते. सिद्धू खूप खुश होतो. तर इकडे जयंत आणि जान्हवी दोघेही नाश्ता करत असतात. जयंत म्हणतो, माझा नाश्ता झालाय, मी ऑफिससाठी निघतो. जानू म्हणते, जयंत, तू ऑफिसला गेल्यावरती मला खूप बोर होतंय रे, मी एकटेच घरात बसून असते, काही करायला नाही, तू काही करू देत नाही, मग मला बोर होतंय. जयंत विचारतो, तुला कॉलेजची आठवण येते का? म्हणजे तुझा अभ्यास अपूर्ण राहिला असेल तर ते पूर्ण करायचं का तुला? त्यावर जानू म्हणते, हो ना, मला कॉलेजची खूप आठवण येते. कॉलेज म्हणजे कसं होतं ना, मैत्रिणी असायच्या, गप्पा व्हायच्या, अभ्यास व्हायचा, कॉम्पिटिशन असायचं, त्यात वेळ सहज निघून जायचा. पण आता जयंत वेळच जात नाहीये. जयंत म्हणतो, जानू, अगं काही नाही, तुझा वेळ जात नसेल ना की मग मला फोन करायचं, आणि तरीही वेळ जात नसेल तर आराम करायचा, मी आलो की सगळा वेळ तुझाच. जानू ठीक आहे म्हणते आणि ती पुन्हा नाश्ता करायला लागते. जयंतचा नाश्ता होतो आणि जयंत आवरायला जातो. तर इकडे भावना सिद्धूच्या गाडीवर बसलेली असते. सिद्धू तिच्याशी गप्पा मारत असतो, पण भावना रागवलेली असते. तिला वाटत असतं की हे सगळं तो मुद्दामून करतोय. सिद्धू भावनाला एका ठिकाणी सोडतो आणि तो म्हणतो, मी इथेच थांबतो, तुम्ही या इंटरव्ह्यू देऊन. भावना म्हणते, काही गरज नाहीये, मी बसने जाईल, आणि तसंही माझ्या आईने तुम्हाला सांगितलं होतं ना बसस्टॉप पर्यंत सोडा म्हणून, तुम्ही इथेपर्यंत का आलात? माझ्या मागे तुम्हाला सांगते, माझा पाठलाग सोडा. सिद्धू म्हणतो, मी तुमचा पाठलाग करतच नाहीये, अहो, मी इथेपर्यंत येणारच होतो आणि त्यामुळेच तुम्हाला इथे सोडले. भावना म्हणते, आता काहीच गरज नाहीये, तुम्ही जाऊ शकता. भावना इंटरव्ह्यूसाठी निघून जाते. सिद्धू तिथेच थांबलेला असतो. सिद्धूचे मित्र सिद्धूला कॉल करतात. सिद्धूला विचारतात, सिद्धू, अरे हल्ली कुठे असतोस रे, भेटत नाहीये, काही नाहीये. सिद्धू म्हणतो, मी अरे माझ्या अंजलीचा पत्ता मला सापडलाय आणि मी तिच्या सोबत आज आहे, माझ्या गाडीवर आज पहिल्यांदाच ती बसली. मित्र म्हणतात, काय तुझी अंजली, काय कुठे असते वहिनी? सिद्धू म्हणतो, आता माझी अंजली नाही, ती भावना आहे, तिचं नाव भावना आहे, तिचेच आज इंटरव्ह्यूसाठी घेऊन आलो आहे आणि मी तिच्यासाठी थांबलोय. तर इकडे भावना इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. भावना इंटरव्ह्यू छान देते, स्वतःची ओळख करून सांगते, स्वतः आधी कुठे जॉबला होती, काय काम करायचे हे सगळं डिटेल सांगते. सिद्धू हे सगळं लपून बघत असतो. इंटरव्ह्यू घेणारा भावनाला म्हणतो, सॉरी, आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकत नाही. भावनाचा चेहरा उदास होऊन जातो आणि ती उदास चेहऱ्याने तिथून बाहेर पडायला बघते. हे सगळं सिद्धू बघतो आणि त्याला वाईट वाटतं. इकडे जयंत ऑफिसला आलेला असतो आणि तो कॅमेरामधून जान्हवीला बघत असतो. जानू अभ्यास करायला बसलेली असते. जयंतचं चांगलं वाटतं की जानू अभ्यास करते, ती बाहेर जात नाहीये किंवा आईशी बोलत नाहीये, त्याचा त्याला आनंद होतो. तो बघत असतो आणि तेवढ्या स्टाफमध्ये सगळेजण तिथे येतात. जयंत आपला फोन बाजूला ठेवतो. जयंत सगळ्यांना विचारतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? सगळ्या स्टाफ म्हणतात, नाही सर, प्रॉब्लेम असं काही नाहीये, पण आम्हाला पार्टी हवी होती. जयंत विचारतो, कसली पार्टी? सगळे म्हणतात, सर, अहो, तुमचं लग्न झालं ना, त्याचीच पार्टी, आणि त्या पार्टीला प्लीज तुमच्या वाईफला पण घेऊन या. जयंत म्हणतो, पार्टी ठीक आहे, एक काम करा ना, तुम्ही सगळी पार्टी
करा आणि मी तुम्हाला स्पॉन्सर करतो ती पार्टी पण. माझ्या बायकोला बोलू नका, काय ना तिला पार्टी वगैरे अजिबात आवडत नाहीये. सगळे जयंतला रिक्वेस्ट करतात. सगळे म्हणतात की सर प्लीज, अहो बॉसची वाईफ कोण आहे हे आम्हाला बघायचे, तिच्याशी ओळख करून घ्यायची आहे, म्हणून प्लीज तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या ना पार्टीला, आम्हाला आवडेल तिला भेटायला. जयंत पण तो नाही, ती येऊ शकत नाही. काय आहे ना, तिची एक्झाम आता जवळ आली आहे आणि ती अभ्यास करते. सगळे पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत जयंत म्हणतो ठीक आहे, मी विचार करतो, तुम्ही जा कामाला लागा. सगळे कामाला निघून जातात. जयंत पुन्हा आपला मोबाईल चालू करतो आणि जानूला बघत बसतो. जानू इथे अभ्यास करत असते, पाठांतर करत असते. जयंतला तिला बघून खूप आनंद होतो. तो दिवसभर कामधाम सोडून तिलाच बघत राहतो. तर इकडे विश्वास दारू पीत बसलेला असतो. त्याला जानूची खूप आठवण येते. तो मोबाईल काढून जानूचा फोटो बघत असतो. तिचा आवाज ऐकत असतो. त्याला असं वाटत असतं की आपण जानूला एक फोन करावं आणि तिच्याशी एकदा तरी बोलावं. तर इकडे जानू अभ्यास करत असते आणि ती सारखा आपला फोन चेक करत असते. तिला विश्वासची खूप आठवण येते. तिला वाटतं की आपण एकदा फोन करावं आणि ती विश्वासला फोन लावते. विश्वास तिचा फोन बघतो पण तो उचलत नाहीये. तो कट करून टाकतो. जानू म्हणते याला काय झालंय, मी फोन करते पण तो उचलत नाहीये. लग्नाला आला होता तेवढंच, त्याच्यानंतर भेटला नाहीये, काय चालू आहे. जानू पुन्हा पुन्हा त्याला फोन लावते पण विश्वास काही फोन उचलत नाही. तो जानूचा फोन आलेला बघतो आणि पुन्हा दारू प्यायला लागतो. तर इकडे जानू म्हणते बघू किती वेळ कट करतोय, ते मी सारखा फोन करत राहणार आणि मी अजिबात थांबणार नाहीये. ती सारखा विश्वासला फोन करत राहते आणि विश्वास सारखाच फोन कट करत राहतो. तो म्हणतो जानू, माझ्याजवळ आली होतीस ना, मला म्हणाली होतीस की मी काय करू, मला विचारत होतीस तू, आणि मी काय केलं, मी स्वतःचाच प्रेमाचा त्याग केला. आता ही माझी चूक आहे. आता कुठल्याच तोंडाने तुझ्याशी बोलू, मला नाही बोलायचं आहे. विश्वास जानूला विसरण्यासाठी दारू पितो आणि बेशुद्ध होतो. तर एक वेळ भावना दिवसभर इंटरव्ह्यू देत असते. ती दुसऱ्या ठिकाणी आलेली असते आणि इंटरव्ह्यू ती देत असते. सिद्धू दारातून आतमध्ये बघत असतो. भावनाला हा सुद्धा जॉब मिळत नाहीये. भावनाला इंटरव्ह्यू घेणारा विचारतो तुम्हाला सॅलरी किती हवी आहे. भावना म्हणते 30,000 रुपये. तो तिच्यावरती हसायला लागतो. भावना म्हणते अहो सर, मला गरज आहे म्हणून मी बोलता होते. कसं आहे ना, माझी मुलगी आहे, तिच्या पायाला लागलं, तिला चालता येत नाही, तिची ट्रीटमेंट करायची आहे, त्यासाठी 30,000 रुपये लागणार आहेत आणि त्यामुळे मला 30,000 रुपये गरज आहे. 30,000 रुपये म्हटलं होतं. कसं आहे ना, मला माहिती आहे माझं एवढं शिक्षण नाहीये, त्यामुळे तुम्ही मला एवढा जॉब देऊ शकत नाही, पण तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, जर तुम्ही मला हा जॉब दिलात ना तर खूप उपकार होतील. तो माणूस म्हणतो मी दिला असता जॉब, पण आत्ता आमच्या इथे वेकेन्सी नाहीये, तुम्ही जाऊ शकता. वाईट वाटतं, भावनाला वाईट वाटतं. तिथून निघून येते. सगळं सिद्धू बघतो आणि त्याने ऐकलेलं की भावनाला हा जॉब का हवाय, त्याच्या मागचं कारण काय आहे, तो विचार करत असतो. सिद्धूला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला राग आलेला असतो. सिद्धू त्याला फोन लावतो आणि बाहेरूनच त्याच्याशी बोलत असतो. तो आतमधला माणूस म्हणतो काय सिद्धू सेठ, आम्ही तुम्हाला ओळखलं, काय करताय या आमच्या इथे. कधीतरी सिद्धू त्याला धमकावतो. आत्ताची मुलगी येऊन गेली, तिला जॉब का दिलं नाहीये याचा जाब विचारतो. तो माणूस म्हणतो अहो जॉब कसा काय देऊ शकतो, त्यांचं शिक्षण कमी आहे आणि त्यामुळे आम्ही तिला जॉब देऊ शकत नाही. सिद्धू म्हणतो तिला फोन करायचं आणि जॉब दिलाय म्हणून सांगायचं, पैसे मी तुला देईन. तो माणूस म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच त्यांना फोन करून सांगतो. सिद्धू म्हणतो हो, पण या सगळ्यामध्ये माझं नाव येता कामा नाहीये. तो माणूस म्हणतो चालेल, तुम्ही म्हणाल तसं मी सगळं करायला तयार आहे. सिद्धू म्हणतो मग आत्ताच लगेच फोन लावायचं, नाही तर आत्ता बाहेर या, ती बाहेरच आहे. तो माणूस धावत बाहेर येतो आणि भावनाला थांबवतो. तो भावनाला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला हा जॉब मिळालाय. मी बघत होतो की तुम्ही काय बोलताय, त्यासाठी मी थांबलो होतो. भावना विचारते पण सॅलरी किती असेल. तो माणूस म्हणतो 50,000 रुपये. भावना म्हणते 50,000 रुपये सर, हे खूप जास्त होतंय. तो माणूस म्हणतो काही नाही, जास्त होत नाहीये, तुमच्या अनुभवानुसारच तुम्हाला ही सॅलरी देण्यात येणार आहे. कधीपासून जॉईन करताय तुम्ही? उद्यापासून. भावना खूप खुश होते, थँक्यू म्हणते आणि तिथून निघते. भावना रस्त्याने चाललेली असते आणि सिद्धू तिच्याकडे येतो. भावना तिला ओरडतो. भावना म्हणते अजूनही फॉलोच करतोस का सिद्धू? सिद्धू म्हणतो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, म्हणजे तुम्हाला हा जॉब मिळालाय ना? मिळाला की नाही? मी सकाळी म्हटलं होतं ना तुम्हाला जॉब नक्की मिळणार, आज मिळाला ना जॉब?
चल मी तुम्हाला घरी सोडतो. भावना म्हणते मी बसने जाईन. सिद्धू तिला खूप रिक्वेस्ट करतो पण भावना काही ऐकत नाही. ती चालत चाललेली असते. थोडं पुढे जाऊन भावना सिद्धूला फोन लावते. म्हणजे खुशीने ज्याने मदत केली होती त्याला फोन लावते. त्या दोघांच्या थोड्याशा गप्पा होतात आणि त्याच वेळेस सिद्धूला कळतं की आपण ज्या मुलीची मदत केली होती तिची आई म्हणजेच ही भावना आहे. तो खूप खुश होतो आणि लपून भावनाशी बोलत असतो. तर सिद्धू आनंदाच्या भरात भावनाच्या घरी येतो आणि तेव्हा त्याला आठवते की ती आनंदी नावाची मुलगी आपल्याला भेटली होती आणि आपण तिच्या आईला फोन केला होता. आपण बराच वेळ बोलणं झालं होतं. ती लांबूनच आनंदीला बघतो आणि खूप खुश होतो. तर लक्ष्मी पुढे येते आणि सिद्धूचे आभार मानते. सकाळी भावनाने मदत केली म्हणून त्याचे आभार मानतो. त्याला थँक्यू म्हणते. लक्ष्मी आतमध्ये जाते आणि सिद्धू आनंदीशी बोलतो. तो आनंदीला म्हणतो की तू भावना आईची मुलगी आहे ना? त्या दिवशी मी तुला मदत केली होती आठवतं आहे ना? आनंदी म्हणते हो, तू माझा फ्रेंड आहेस. सिद्धू म्हणतो पण ही गोष्ट आपल्या दोघात राहायला पाहावी. ही सिक्रेट आहे आपल्या दोघातली. तुझ्या भावना आईला सांगू नको ही गोष्ट. तो प्रॉमिस घेतो आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांच्या हातात हात देतात. सिद्धू भावना घरी यायच्या आत निघून जातो. तर संध्याकाळी भावना घरी येते. ती पेढे घेऊन ती सगळ्यांना पेढे देते आणि खुश खबर सांगते तिला जॉब मिळाल्याचं, तोही 50,000 रुपयाचा हे सांगते. तर दुसऱ्या दिवशी सिद्धू विचार करतो भावनाचा नंबर आपल्याला कधीच मिळाला होता पण आपण त्याच्यावरती कधी फोन करत नव्हतो, कधी बोलत नव्हतो आणि आत्ता त्याला बोलावंसं वाटतो. तो भावनाचा नंबर बघत राहतो. भावनाला फोन लावतो. विनाकारण तो काहीही कारण काढतो आणि गप्पा मारत राहतो. थोड्या वेळाने त्याचं बोलणं वगैरे झाल्यावरती सिद्धू आतमध्ये येतो. त्याला वाटतं असतं की आज पण आपण भावनाच्या घरी जाऊ. पण पाटील त्याला पार्टी ऑफिसला जायला सांगतात आणि त्यामुळे तो उदास होऊन जातो. तर मित्रांनो, पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.